नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत, सहाय्यक शिक्षिका, महाराणी सईबाई विद्या मंदिर, मालाड पूर्व. 100 दिवस 100 बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्या समोर 79वी कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे लोभ आणि मत्सर. दोन मित्र असतात, त्यातला एक लोभी असतो तर दुसरा मत्सरी असतो. दोघांनी देवाला प्रसन्न करून घ्यायचे ठरवले. त्यासाठी दोघांनी तपश्चर्या केली आणि देव त्यांच्यावर प्रसन्न झाला. देव म्हणाला, तुम्हाला काय हवे ते सांगा. लोभी माणूस म्हणाला, देवा, तू देशील ते देताना माझ्या मित्रापेक्षा मला दुप्पट दान दे. मत्सरी मित्राला वाटले, आपण जेवढी संपत्ती मागू त्यापेक्षा दुप्पट संपत्ती आपल्या मित्राला मिळेल, म्हणून आपल्यापेक्षा जास्त संपत्ती आपल्या मित्राला मिळू नये याकरिता तो देवाला म्हणाला, देवा, माझा एक डोळा निकामी आणि आंधळा कर. देव म्हणाला, तथास्तु. त्याप्रमाणे मत्सरी मित्राचा एक डोळा गेला तर लोभी मित्राचे दोन्ही डोळे गेले. या कथेचं तात्पर्य, अतिलोभ आणि मत्सराने माणूस सर्व काही गमावतो. धन्यवाद.